नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझं चॅनल पूजा स्पेशल रेसिपीजमध्ये। नेहमी दोडक्याची भाजी म्हटलं की सगळेच नाक मुरडतात, पण मग त्या आणलेल्या दोडक्यांचं करायचं काय? तर आज मी त्याच दोडक्यांपासून बनवते एक आगळी वेगळी अशी मस्त चटणी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत, सोबतच थोडं लसूणही घेतलंय आणि याची मी बारीक पेस्ट करून घेते। दोडक्याच्या साली काढून त्याचे असे मी लहान तुकडे करून घेतलेले आहेत। आता हा दोडका सुद्धा मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे। तुम्ही हवं तर खलबत्त्यामध्ये सुद्धा थोडंसं चेचू शकता। एका कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं जिरं घेतले। जिरं तडतडलं की त्यामध्ये मी ॲड करते एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा आणि हा कांदा आपल्याला व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचा आहे। तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा, खूपच छान लागते आणि कोणाला समजणार सुद्धा नाही की ही दोडक्याची चटणी आहे। तर आता हे आपलं वाटण सुद्धा तयार आहे आणि कांद्यामध्ये मी ॲड करते थोडीशी हळद आणि थोडासा हिंग, सोबतच पाव चमचा मी टाकलाय गरम मसाला आणि हे सगळं मी व्यवस्थितपणे मिक्स करून घेते। साधारण 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे फ्राय करायला लागेल। त्यानंतर मी यामध्ये ॲड करते आपलं दोडका, मिरची आणि लसणाचं वाटण। खलबत्त्यामध्ये जर तुम्ही बनवलं तर याला अजून छान टेस्ट येते, पण माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता म्हणून मी खलबत्त्यामध्ये नाही केलं। यामध्ये मी थोडंसं पाणी घातलंय, कढईला थोडंसं चिकटत होतं म्हणून। जर तुम्ही नॉनस्टिक पॅनमध्ये करत असाल तर पाण्याची अजिबात गरज नाही आहे। वरून मी घालते साधारण 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट आणि याला आपण पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे। वरून मी घालते चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर। आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित शिजलेलं आहे। सगळ्यात शेवटी घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हा आपला दोडक्याचा ठेचा किंवा दोडक्याची चटणी तयार आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पूजाच मॅजिक फिंगर्सला सबस्क्राईब करा। तसंच या व्हिडिओची लिंक तुमच्या फॅमिली मेंबर्स आणि फ्रेंड्ससोबत सुद्धा शेअर करा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।